विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भारतरत्न पुरस्कार यावर जे प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये, असे प्रश्न बघायचे आहेत. जेवढे आपल्या अपकमिंग एक्झाम आहेत, जसे की पोलीस भरती, MPSC एक्झाम, यामध्ये हमखास चालू घडामोडी टॉपिकमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर बघूयात. पहिला प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? तर लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा 1 नंबरला आहे भारतरत्न, त्यानंतर येतो पद्मविभूषण, त्यानंतर येतो पद्मभूषण आणि त्यानंतर येतो पद्मश्री. लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? तर लक्षात घ्या, 1954 सालापासून याची सुरुवात झाली. लक्षात घ्या, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याद्वारे सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, 1954 साली भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले होते? तर 1 नंबरला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, त्यानंतर श्री राजा गोपालाचारी, त्यानंतर चंद्रशेखर व्यंकटरमण यांना विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, 2024 साली भारतरत्न पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे, एकूण 5 जणांना सन्मानित करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन काय तयार होऊ शकतो? तर 2024 साली भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर लक्षात घ्या, 49वे आहेत कर्पूरी ठाकूर, त्यानंतर 50वे आहे लालकृष्ण अडवाणी, 51 आहे PV नरसिंहराव, 52 आहे चौधरी चरणसिंह आणि भारतरत्न 53वे आहेत MS स्वामीनाथन. लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, आत्तापर्यंत किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर एकूण 53 आहे. 2019 सालापर्यंत 48 होते आणि 2024 साली 5 जणांना प्रदान केले, त्यामुळे 48 अधिक 5 एकूण 53 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, 2024मध्ये किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर जे 5 जणांना देण्यात आला त्यापैकी 4 म्हणजे कर्पूरी ठाकूर, PV नरसिंहराव, चौधरी चरणसिंह आणि MS स्वामीनाथन या 4 जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि लालकृष्ण अडवाणी यांना मरणोत्तर देण्यात आलेला नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, भारतरत्न पुरस्कार कोणाद्वारे प्रदान करण्यात येत असतो? तर सोपं आहेत, जे आपले भारताचे राष्ट्रपती असतात त्यांमार्फत हा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. 9 नंबरचा प्रश्न आहे, 2024 या वर्षापर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर एकूण 6 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये आहे 1954 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यानंतर 1962मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर 1963मध्ये झाकीर हुसेन, 1975ला वराह व्यंकटगिरी, त्यानंतर 1997ला डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि 2019 या साली प्रणव मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत? तर ते आहेत सचिन तेंडुलकर, ज्यांना 2014 साली हा पुरस्कार देण्यात आला आणि भारतरत्न प्राप्त करणारे ते पहिले खेळाडू होते. आता भारतरत्न पुरस्कारांची जी सूची होती त्यामध्ये खेळ हा समावेश नव्हता, परंतु आपल्याला माहीत असेल की 2014 साली सचिन तेंडुलकर यांनी रिटायरमेंट घेतली आणि त्यांच्या या कार्यासाठी खेळ हा प्रकार देखील भारतरत्नमध्ये ॲड करण्यात आला आणि त्यांना सर्वप्रथम खेळामध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत? तर ते आहे CV रमन. 1954मध्ये त्यांना विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, भारतरत्न पुरस्कार कोणास द्यावे याची शिफारस कोण करते? तर जे पंतप्रधान असतात ते शिफारस करतात आणि 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही शिफारस केली आहे. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली संगीतकार कोण आहे? तर ते आहेत MS सुब्बुलक्ष्मी. 1998मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे गैर भारतीय नागरिक कोण आहेत? म्हणजे जे भारताचे नागरिक नाहीत अशा 2 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये आहे खान अब्दुल गफ्फार खान 1987 आणि नेल्सन मंडेला 1990मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15,
भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? तर ते आहेत इंदिरा गांधी. 1971मध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्या पहिली महिला पंतप्रधान आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहेत? तर ते आहेत लता मंगेशकर, ज्यांना 2001मध्ये पुरस्कार देण्यात आला. त्या संगीतकार आहेत, लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17. आत्तापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर एकूण 5 जणांना. त्यामध्ये आहे इंदिरा गांधी 1971, अरुणा असफ अली 1997, मदर तेरेसा 1980, MS सुब्बुलक्ष्मी 1998 आणि लता मंगेशकर 2001मध्ये पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18 बघतोय. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुमचं एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आम्हाला इन्स्पायर करतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 18. 2024 या वर्षा अगोदर कोणत्या वर्षी शेवटचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता? तर लक्षात असू द्या 2019 48 पुरस्कार देण्यात आले होते त्यापर्यंत. आणि त्यानंतर 2019 साली 3 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यामध्ये आहेत प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका मरणोत्तर आणि नानाजी देशमुख यांना देण्यात आला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 19. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले उद्योगपती कोण आहेत? तर ते आहेत JRD टाटा. 1992मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 20 बघतोय. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर पहिले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. 1955मध्ये ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 21. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यात आला? तर 1955 पासून. पहिले मरणोत्तर व्यक्ती होते लालबहादूर शास्त्री. 1966मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर पुढील क्वेश्चन आहे, भारतरत्न पुरस्कार आत्तापर्यंत किती पंतप्रधानांना प्रदान करण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, यामध्ये आहेत एकूण 9 पंतप्रधान. पहिले आहे जवाहरलाल नेहरू 1955, इंदिरा गांधी 1971, मोरारजी देसाई 1991, लालबहादूर शास्त्री 1966, राजीव गांधी 1991, गुलझारीलाल नंदा 1997, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी 2015, चौधरी चरण सिंह 2024 आणि PV नरसिंह राव 2024 यांना विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते एप्रिल 2024पर्यंत चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर आपण परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला बघू शकतात जेवढे प्रश्न आहेत ते तुम्हाला भेटतील. त्यासोबत जे स्पेशल PDF आहे, जसे आजची भारतरत्न पुरस्काराची PDF, तशा मागील जेवढे PDF तयार केले आहेत त्या देखील तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येतील. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34वर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.